नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण घेऊन आलो महाडीबीटी संदर्भात सर्वात महत्त्वपूर्ण व्हिडिओ की महाडीबीटी अर्जाची शेवटची तारीख काय आहे, जर कुणाचा फॉर्म रिवर्ट मध्ये आला असेल तर काय करायचे, किंवा एखाद्याचा फॉर्म मागच्या वर्षीचा अंडर स्क्रुटिनी असेल आणि त्याला भरता येत नसेल तर काय करायचे. तिन्ही प्रॉब्लेम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहोत. सर्वप्रथम आपण या व्हिडिओमध्ये काय सॉल्व्ह करणार एक लिहून घेऊयात, एक चेकलिस्ट बनवूयात. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण महाडीबीटी लास्ट डेट या विषयावर चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर महाडीबीटी ज्यांचा फॉर्म प्रिव्हियस इयर फॉर्म म्हणूयात त्याला आपण, प्रिव्हियस इयर फॉर्म अंडर स्क्रुटिनी आहे, आणि ज्यांचा महाडीबीटीचा करंट इयरचा फॉर्म महाडीबीटी फॉर्म रिवर्ट आलेला आहे. या तीन गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वप्रथम आपण काय करूयात विद्यार्थी मित्रांनो, याला इकडे जाऊयात. हे आपलं महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल चॅनल आहे. तुम्ही अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा आणि नवीन येणारे व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक. सर्वप्रथम आपण लॉग इन करूयात, म्हणजे आपल्याला एक क्लिअर कट कॉन्सेप्ट होऊन जाईल आपली. तर याच्यामध्ये तुम्हाला मी सर्व महत्वपूर्ण टिप्स सांगणार आहोत. तर चॅनल हा जो व्हिडिओ आहे आपला तो मिस करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. पुढे आपल्याला नवीन अपडेट्स येणारच आहे, तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. सर्वप्रथम लॉग इन करतो विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये अच्छा लॉग इन डिटेक्टेड म्हणते, बरं ठीक आहे, लॉग इन झालेला आहे. आपण काय करूया, डबल लॉग इन करूया. अच्छा दॅट्स गुड. आता याच्यामध्ये आपण सर्वप्रथम काय करूयात की ज्यांचा महाडीबीटीचा फॉर्म रिवर्ट आला आहे त्यांच्याबद्दल चर्चा आपण इकडे करूया. त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर महाडीबीटी फॉर्म रिवर्ट ज्यांचं महाडीबीटी लॉग इन केल्याच्या नंतर इकडे माय अप्लाइड स्कीम याच्यामध्ये आलोत आपण. इथं सध्या हा जो ऍप्लिकेशन आहे हा अंडर स्क्रुटिनी आहे, स्क्रुटिनी ऍप्लिकेशन आहे. ज्यांचा फॉर्म रिवर्ट आलेला असतो त्यांना ऍप्लिकेशन मध्ये रिवर्ट नावाचे बटन दाखवते, ज्याच्यामध्ये रिअप्लाय वगैरे ऑप्शन दिलेला असते आणि स्टेटस मध्ये रिवर्ट दिलेला असते. तर अशा विद्यार्थ्यांना काय करायचं की हा जो फॉर्म वापस कोणत्या कारणामुळे आलेला आहे तो पाहायचा. पाहण्यासाठी ऍप्लिकेशन आयडी जे आहे इथं क्लिक करायचे तुम्हाला, आणि इथं तुम्हाला त्याची कशामुळे वापस आले त्याची डिटेल्स इथं शो होणार आहे. ती डिटेल्स पाहायची आपल्याला. त्याच्यानंतर होम टॅबला प्रोफाइल मध्ये जायचं तुम्हाला. प्रोफाइल मध्ये ती मॅन्डेटरी ऍक्शन घ्यायची आणि आपला फॉर्म परत इथं रिअप्लाय करून सबमिट करायचा. तर ही जी डिटेल्स होती ही होती महाडीबीटी फॉर्म रिवर्ट, ज्यांचा फॉर्म रिवर्ट आलाय त्यांच्यासाठी. आता काही विद्यार्थ्यांचा महाडीबीटी प्रिव्हियस इयर फॉर्म अंडर स्क्रुटिनी याच्याबद्दल चर्चा करूया. की काय असतं की मागच्या वर्षी जो आपण फॉर्म भरलेला आहे तो माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री मध्ये दाखवत असतो. इकडून आपण त्याचा इयर निवडून चेक करू शकतो की कुठल्या इयरचा आहे. फॉर एक्झाम्पल माझा 21-22 फॉर्म आहे जो रिवर्ट आलेला आहे. तर तो फॉर्म मला इथं अंडर स्क्रुटिनी मध्ये दाखवल इकडच्या डायरेक्शनला, आणि माय अप्लाइड स्कीम मध्ये पण इथं शो होईल की तो फॉर्म अंडर स्क्रुटिनी आहे आणि पुढे गेलेला नाही किंवा स्क्रुटिनी कंप्लीट आहे असे डिटेल्स दाखवल. ऍक्शन मध्ये मला इथं एनए दाखवल की कुठलीही मी ऍक्शन घेऊ शकत नाही. इथं कॅन्सल आहे तर मी कॅन्सल घेऊ शकतो, पण तिथं एनए दाखवल. मग अशा सिच्युएशनला तुम्ही करंट इयरचा फॉर्म भरू शकत नाही. मग तुम्हाला नेमकं करायचंय काय, तेव्हा तुम्ही इथे ग्रीव्हन्स राईज करायची. ग्रीव्हन्स आणि सजेशन मध्ये जायचं, एक सजेशन आणि ग्रीव्हन्स राईज करायची. कशाला राईज करायची, महाडीबीटी राईज करायची. त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे की मागच्या वर्षी जो मी फॉर्म भरला होता त्या फॉर्म मध्ये अशी अशी अडचण होती आणि तो फॉर्म मला कॉलेजने वापस पाठवला नाही आणि जे आपले डिपार्टमेंट वाले त्यांना पण वापस पाठवला नाही. त्याच्यामुळे तो फॉर्म मला वापस पाठवण्यात यावा किंवा माझा फॉर्म अप्रूव्ह व्हावा, म्हणजे या वर्षीचं मला स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येईल. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही त्यांना ती कमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा रिप्लाय मेसेजद्वारे ईमेलद्वारे मिळून जातो आणि त्याच्यानंतर तुमचा हा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह होईल किंवा बॅक येईल तुम्हाला, म्हणजे त्याच्यामध्ये नेसेसरी करेक्शन तुम्ही करू शकणार आहे. मग अशा पद्धतीने तुमचा मागच्या वर्षीचा जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आजचा लास्ट टॉपिक कडे जाऊयात, महाडीबीटी लास्ट डेट. आता महाडीबीटी मध्ये तुम्हाला मी सांगितलंय की तुमचे फॉर्म वापस आलेले वगैरे कसे सबमिट करायचे सांगितले, आणि महाडीबीटीची जी तारीख आहे कंटिन्यूअस वाढत चालली. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल याला लॉग आउट करूया. आणि जी आपली 30 तारीख होती मार्च पासून, तिथून पुढे वाढत 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 आजपर्यंत 30 मे पर्यंत होती. आता ती डेट इथं तुम्ही पहा, ऍप्लिकेशन ऍक्सेप्टन्स न्यू रिन्युअल फॉर year 23 to 24 has been commerce last date of application acceptance and renewal, म्हणजे नवीन फॉर्म भरण्याची आणि रिन्युअल करण्याची दोन्हीची तारीख
15 जून केले विद्यार्थी मित्रांनो. किती केले? 15 जून 2024. आणि याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला मागच्या वेळेस एक पोल विचारलं होतं विद्यार्थी मित्रांनो कम्युनिटी टॅब मध्ये, ज्याच्यामध्ये इथं पाहू शकता तुम्ही महाडीबीटी प्रॉब्लेम्स ऑन डिमांड व्हिडिओ कमेंट्स टॉपिक. तर इथं मला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनो फंड डिस्बर्समेंट रिलेटेड व्हिडिओ बनवा असं पोल दिलेला आहे. तर तुम्ही सुद्धा तुमचे प्रॉब्लेम्स मला कमेंट करू शकता. तुम्हाला हव्या असणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही मला कमेंट्स करू शकता. ज्या तुम्ही टाकलेल्या कमेंटला जास्त लाईक्स येतील त्यांना त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेल. तर तुमचे याच्यावर काही सजेशन असतील ते द्या. हा व्हिडिओ पण लवकरच येणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. परत एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. थँक्यू.